दोन्ही शहर प्रमुख आणि सर्व माजी नगरसेवक या निमित्ताने उपस्थित आहेत। तातडीची तुमच्या समोर हा संवाद साधण्यासाठी यासाठी आम्हाला यावं लागलं, कारण आपण सर्वांनाच माहिती आहे की वोट चोरीचा मुद्दा हा देशभरामध्ये होत असताना त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भवितव्य ज्या मतदारांच्या जीवावरती पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे त्या मतदारालाच वंचित ठेवण्याचं काम महानगरपालिकेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आजच सकाळी मी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्याचा एक भाग म्हणून वरळी विधानसभेमध्ये सर्वात जास्त दोबारा नावाची नोंद झाली आणि तिकडे तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे की विधानसभेमध्ये जी नावं होती ती या महानगरपालिकेची यादीमध्ये ग्राह्य धरली जाईल असं सांगितलं होतं, पण ती आलेली नाही आणि काही काही ठिकाणी तर खुद्द महापौरांचंच नाव हा दुबारा यादीमध्ये गेलेलं आहे। यातूनच हे तुम्हाला कळून चुकलेत की हा काय स्टॅटिस्टिक म्हणून म्हणता येत नाही किंवा एरर म्हणून म्हणता येणार नाही, हे काहीतरी जाणून बुजून केलं जातोय का हा त्याच्यातला एक भाग आहे। आणि म्हणून मुंबई शहराचा ज्यावेळी आपण एकंदरीत आढावा घेत असताना ज्या मोठ्या महानगरपालिका आहे त्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये पण काय परिस्थिती आहे किंवा काय वस्तुस्थिती आहे की गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही आमच्या दोन्ही शहर प्रमुखांना सांगण्याचं काम केलं होतं आणि मला असं वाटतं महाविकास आघाडी म्हणून त्यांनी देखील त्यांची भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे, म्हणून मी त्याच्यात अजून काय नवीन होऊन जाणार नाही। परंतु पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराची एकंदरीत आकडेवारी जर पाहिली तर 3 लाख पेक्षा जास्त दोबारा मतदान हा पुणे शहरामध्ये झालेले आहे। 92,000 पेक्षा जास्त पिंपरी चिंचवड या शहरामध्ये झालेले आहे। ज्या अर्थी दोबारा मतदान झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यामध्ये 2 टिंब कुठे 1 टिंब ठेवलेले आहेत। जे ए फॉर्म प्रमाणे डिक्लेरेशन आहेत ते प्रत्येक उमेदवारांनी करून द्यायला पाहिजे अशीतली अट निवडणूक आयोगाने टाकलेली आहे। काल आम्ही निवडणूक आयोगांची आदित्यजी एकमेकांच्या या कुरड्या करण्यापेक्षा किंवा एकमेकांना अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व मतदारांनाच म्हणजे आपल्या मतदार अधिकारापासून वंचित ठेवतायत का असा प्रश्न निर्माण होतो। मुळामध्ये आज कोथरूड मतदारसंघामध्ये विचार केला आपण तर बऱ्यापैकी कोथरूडची नावं ही शिवाजीनगरमध्ये जोडलेली आहेत। प्रभाग तर बदललेलेच आहेत एकमेकाचे, हे सगळं करत असताना जी ठराविक पॉकेट्स आहेत म्हणजे साधारण आमच्याकडे प्रभात रोड वगैरे जो भाग धरला तो काही भाग शिवाजीनगर मतदारसंघात जातोय, पण तो कोथरूडला नेहमी अनुकूल असतो म्हणून त्याची नावं ही कोथरूडमध्ये घेतली जातात। आता एक साधारण उदाहरण द्यायचं पर्वतीतलं तर अशोक हरणाळ्यांचे चिरंजीवाचं नाव देखील 28 मधनं 27 मध्ये घातलेलं आहे आणि त्याला पाहिजे नाव त्याचं नाव 27 ला पाहिजे पण त्याचं नाव गेलं 28 ला। म्हणजे अशी ठराविक लोकांची नावं देखील त्यांनी जाणून बुजून करतात की काय हाही मोठा विषय आहे आणि निवडणूक आयोगाने पूर्णपणे जबाबदारी ही महानगरपालिकेच्या अंगावर टाकली। तुम्हाला काय करते करा, याच्याबद्दल काही होणार नाही। आणि जवळजवळ 3.25 लाख मतदान ही दुबार आहे। स्वतः काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नावं देखील दुबारमध्ये आलेली आहेत, म्हणजे शिंदेचं। म्हणजे अशा पद्धतीने ही यादीची तोडमोड केलेली आहे आणि ह्या निवडणुका जर खरंच पारदर्शी होण्यासाठी असतील तर ह्या यादीची व्यवस्थितपणे छाननीचा झाली पाहिजे, त्याशिवाय निवडणुका घेऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। आणि इतर काही तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर भाऊ त्याचे उत्तर देतील। एक मुद्दा मांडण्याचा राहिला, प्रारूप मतदार यादी डिक्लेअर होण्याच्या 15 दिवस अगोदर प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये मतदार याद्या फोडण्याचं काम केलं गेलं की ते फक्त भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी एवढ्यांनाच निमंत्रण दिलं गेलं प्रशासनाकडनं महानगरपालिकेच्या। विरोधी पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला लोकप्रतिनिधींना बोलवण्यात आलं नव्हतं। यावर सुद्धा परवा दिवटे साहेबांकडे उत्तर मिळालं नाही। आणि आज तर जे काय ऑब्जेक्शन सिंगल ऑब्जेक्शन घेतले जात होते, पब्लिकला सांगितलं की कुठल्याही राजकीय पक्षांनी ऑब्जेक्शन दिले तर आम्ही ते घेणार नाही, पण सिंगल ऑब्जेक्शन आज ज्या लोकांनी घेऊन गेले त्यांना त्यांची मतदान ओळखपत्र मागितले आणि मतदान ओळखपत्र हे ज्या लोकांकडे जुने मतदान ओळखपत्र आहेत त्यांची नावं जर दुसऱ्या मतदार यादीमध्ये गेली असतील तर त्यांना त्यांचा मोबाईल नंबर त्याला लिंक केलेला नाहीये, त्यामुळं त्या लोकांच्या जुने ज्यांचे इलेक्शन कार्ड असतील ते जुन्या इलेक्शन कार्डवरती लोकांना अटेंडच होत नाहीये। हा कालपासून नवीन मुद्दा जॉईन केला, म्हणजे अगदी सुरुवातीपासून जर हे सगळे मुद्दे त्यांनी अभ्यास केला असेल तर अभ्यास करून सगळे मुद्दे कशावरती मतदान आलं असेल एक्स्ट्रा तर ते बाहेर काढायचे किंवा आत करायचं हे सगळं एकाच मुद्द्यावरती घ्यायला पाहिजे होतं, पण कालपासून हा नवीन मुद्दा ऍड केला त्यांनी। मतदार कार्डाबद्दल आणि आधार कार्ड पण
नाव कट केली ते सगळ्यात प्रत्येक प्रभागात तोच विषय आहे ना. अनेक प्रभागात तर 2,000 नावं कट केली. दुसरा एक मुद्दा आहे की पुण्यातले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लोकांना पण देखील काही नोटिसेस काल परवापासून यायला सुरुवात झालेली आहे की मिरवणुकीच्या विसर्जनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. आमच्याकडे निवेदन आलेले माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 200 मंडळांना अशा नोटिसेस आलेल्या आहेत. तर एका बाजूला सरकार हिंदुत्वाचं म्हणतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यावेळी परवानगी देतात. परवानगी नसेल तर तुम्ही बिंदास लोकप्रतिनिधी, इकडचे पालकमंत्री, इकडचे मंत्री त्या मंडळामध्ये जाऊन हार, श्रीफळ, शाळ वेल घेत असतात, त्यांच्या मागे उभे राहतात आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडनं अशा नोटीस पर्यावरणाच्या विषयावरती दिले जात आहेत. तर याच्यात नेमकं सरकारला काय हवं हे समजत नाही आणि म्हणून अननेसेसरी इकडचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून सरकारने तातडीने या सर्व नोटिसेस आहेत ते मागे घ्यायला पाहिजे अशी आमची भूमिका. अजून काय बोलायचंय विचारायचं? सॉरी. पुण्यातील केलेल्या व्यवहाराबाबत सातत्याने काही दिवसांपासून आज अंजली प्रमाणे पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांनी अशा प्रकारची मागणी हे आपण बघितलं असेल की मुळामध्ये हा एक प्रश्न टीव्ही चॅनलने लावल्यानंतर आमचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी हा विषय संपूर्ण ऐरणीवरती आणण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळी ह्याची वस्तुस्थिती काय किंवा ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा ज्यावेळी दादांना विचारलं, दादाने सांगितलं की मला माहित नाही असे काय झालं नाही झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी माहिती घेतो. तिसऱ्या दिवशी त्यांना समर्थन करण्याचं काम केलेलं आहे. आमचा सुस्पष्ट मागणी अशी होती की तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्याला तुम्ही त्या चौकटीच्या ह्याच्यामध्ये आणून तुम्हाला टाइम बाउंड ठेवा ना, पण साधी त्याची चौकशी होत नाही. आणि आता एक दुर्दैवाने एक राज्यामध्ये एक अशी एक भूमिका जी दिसते, क्लीन चिट हा एक नवीन शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की राज्याचे प्रमुख जे त्यांचं सर्वांचं नेतृत्व करतायत ते सरसकट क्लीन चिट द्यायला मागतात. म्हणजे साधी चौकशी होत नाही. एक आरोप झाला, त्या आरोपाची शहानिशा करून आपण बोललं पाहिजे, पण एवढा मोठा आरोप ज्यावेळी मीडियाच्या माध्यमातून होतो किंवा लोकप्रतिनिधी किंवा विरोधी पक्ष मानतो त्याची साधी चौकशी न करता लगेच क्लीन चिट देण्याचं काम करतायत. असाच प्रकार सातारामध्ये झालं, असाच प्रकार इकडे होतोय, असाच प्रकार नागपूरचे काही विषय आम्ही आणलेले आहेत आणि म्हणून या सर्व प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे विरोधी पक्ष या नात्याने आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न ऐरणीवरती घेणार आहोत. चाकण नगर परिषदेच्या निवडणूक सुरू आहे, प्रचार सुरू आहे, तिथे एकाच बॅनरवर धनुष्यबाण दिसतोय आणि मशाल सुद्धा दिसतोय. मनीषा गोरे ज्या धनुष्यबाण चिन्हावर नाही, ह्याच्याबद्दल आमचे तिकडचे स्थानिक आमदार यांनी खुलासा केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहित असेल की सुभाष गोरे त्या भागात, सुरेश गोरे त्या भागाचे आमचे पक्षाचे आमदार होते. दुर्दैवाने कोविडमध्ये त्यांची मृत्युमुखी झाली आणि तो कुटुंब पूर्ण रीतीने त्यांनी जाहीर रीतीने पाठिंबा आम्हाला आमच्या विधानसभेमध्ये देण्याचं काम केलं होतं आणि त्याचा एक भाग म्हणून सहानुभूती या नात्याने व्यक्तीला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. आपण म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इकडे कोणाचं चिन्ह लावा नाही लावं, पण खाली प्रत्येक महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेमध्ये मग तो राजगुरू असेल, खेड चाकण असेल किंवा आळंदीला असेल, आम्ही स्वतंत्र रीतीने आपल्या चिन्हावरती कुणाचाही पाठिंबा न घेता आम्ही निवडणुकीला सामोरे तिकडे जातोय. आमदार स्वतः तिकडे ते गेले होते कारण वहिनी आणि अर्थात आमची इच्छा होती की त्यांनी अपक्ष लढावं, हे मी स्वतः त्याच्यामध्ये सांगितलं होतं, किंवा आमच्या चिन्हावरती लढावं. तो झाला नाही, पण जरी नाही झाला असेल तरी देखील ते व्यक्ती म्हणून घेऊन आमदारांनी दिलेले आहेत, पण पक्ष म्हणून घेऊन कुठच्याही प्रकारे खाली आम्ही आमच्या चिन्हावरती लढतो. पण असं जर निर्णय स्थानिक पातळीवर घेतले गेले आणि धनुष्यबाण मशाल एकत्र त्यांनी परस्पर केलेलं आहे, आम्ही तर त्याला मान्यता दिलेली नाहीये, ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात दिलं. पण त्याच्या उलट जर आम्ही बघितलं असेल खाली आम्ही आमच्या महानगरपालिकेमध्ये आपण आपल्या चिन्हावरती आपण घेऊन लढतो. अजून काय? एकनाथ शिंदे बोलताना असं म्हणाले एका मुलाखतीमध्ये की आम्ही तीन पक्षांनी ठरवलं की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाही. दीपेश मात्र दुसरीकडे होते, नंतर ते परत एकनाथ शिंदेकडे गेले, ते परत आता भाजपकडे गेले आहे. त्यावरून त्यांनी अमित शहाची भेट घेतली अशी एक चर्चा आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की आता आमचं सगळं काय आलबेल सुरू आहे. एकनाथ शिंदेची मजबुरी आहे का की सगळं सहन करावं? जे त्यावेळी बोलत होते त्यावेळी आलबेल सुरू होता. जसं विमान त्यांचा खाली जमिनीवर उतरला लगेच भारतीय जनता पार्टीने अजून एक प्रवेश घेतला. ह्याच्यातूनच समजते की काय अलबेल चाललेला आहे.
आपल्याला सर्वांना माहित असेल की ज्या पद्धतीने पक्ष आमचा फोडण्याचं काम केलं गेलं किंवा ज्या पद्धतीने एकंदरीत राजकारण केलं, आज त्याचे परिणाम सर्वच पक्ष बघायला मिळतात. मग त्यात राष्ट्रवादी पण काय मागे राहिलेला अशातला भाग नाहीये. कारण आता राष्ट्रवादीची लढाई ही कोणाबरोबर चाललेली आहे, भोरमध्ये कोणाची लढाई कोणाबरोबर चाललेली आहे तुम्ही बघू शकता. या जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण राष्ट्रवादी विरुद्ध बीजेपी जे अजितदादांचे आहेत, शिवसेना शिंदे गट वर्सेस बीजेपी अशी त्यांची आपसामध्ये लढाई होणारच आहेत. आणि यातूनच हे स्पष्ट होते की हे सत्ताकरण जे सत्तेसाठी पाहिजे त्या गोष्टी करायच्या आहेत आणि सत्ता मिळाल्यानंतर मग आपलं अस्तित्व शोधण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे या सर्व गोष्टी ही तक्रार करण्यापेक्षा त्याची कृतीतून काय होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात त्यांनी सांगताना सांगितलं की आम्ही प्रदेश अध्यक्षाला सांगितलेले आहेत, पण तशी वस्तुस्थिती खाली तरी दिसत नाहीये. काही जण असं सांगतात की बातमी आल्यापासून की 35 ते 40 आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे. तुमच्याकडे काय अधिकचा असा आकडा? नाही, आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जी आमच्याकडनं गेलेली जी लोक आहेत ते आमच्या संपर्कात आहेत असं नाही की नाहीये. कारण आता मुंबई शहरामध्ये आमचा पक्ष आणि मनसेसारखा पक्ष एकत्र येतोय. महाविकास आघाडीना पण आम्ही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अर्थात पवार साहेबांनी पण तो प्रयत्न केलं, आमच्याकडनं पण तो प्रयत्न सुरू आहे. पण असं असतं तरी देखील जे आमच्याकडनं गेलेले आहेत ते लोक येत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमदार गेलेले आहेत तुम्ही बघितलं असेल की पहिली यादी जी गेली ती निश्चितपणे शिंदेना मानणारी यादी गेली किंवा लोक गेलेत. पण दुसरा जो गट गेला हे तुम्हीच बघता. म्हणजे राज्याचे आताचे मुख्यमंत्र्यांनी नावं घेऊन सांगितली आहे, हे तर माझ्या सांगण्यावरून गेलं, आता मी बोलल्यामुळे गेलो. आणि नंतर काही लोक जे वेगळे कसे गेलेत काय गेले ते तर स्वाभाविकच आहेत की ते फार काही शिंदे साहेबांच्या मर्जीतले अशातला भाग नाहीये. आणि ते विद्यमान मुख्यमंत्री राजकीय परिस्थिती बदलली तर तेही बदलायला 2 मिनिटं लागणार नाही. हा, हे तुमच्या सर्वांच्या समोरच ना. आता मुख्यमंत्र्यांनी एक तर बच्चू कडूंचं नाव सांगितलं, ते आता ह्याच्यामध्ये नाहीये. दुसऱ्या फळीमधून जे नावं गेली तुम्ही बघितलं असेल की मग उदय सामंत पासून गुलाबराव पाटील पासून संजय राठोड पासून ही सर्व जी सेकंड फळीची जी लोक जी नंतर गेली त्यांचं मन तिकडे होतं आणि हृदय आमच्याकडे होतं असं त्यावेळी, पण ते दोन्हीच घेऊन गेले. मुंबई महापालिकेसाठी संपर्कात हो, ते मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमच्याकडनं गेलेली लोक आहेत एकंदरीत राजकीय परिस्थिती बदलता आणि विशेषतः त्यांचं भावबल्य पूर्ण मराठी विभाग असल्यामुळे त्यातले काही लोक हे नक्की आमच्याकडे यायसाठी उत्सुक आहेत. परंतु अंतर्गत आम्ही आमच्या ज्यावेळी पक्षातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो किंवा आम्ही बोलतो एक मत स्पष्ट आहे आणि विशेषतः नेतृत्वाचं पण आहे की जे गेले आणि आता परत त्यांना घेण्यापेक्षा आपल्याबरोबर जे निष्ठेने राहिलेले अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. एकाच वेळी एकाच सीट नाही आली तरी चालेल, पण तडजोड करता कामा नये ही भूमिका आमची. तुम्ही आता सांगितलं की उदय सामंत दुसऱ्या फळीत, उदय सामंत जायच्या आधी काय त्यांची काय मजबुरी वगैरे सांगितली? नाही, अजिबात नाही. ते तर माझ्याबरोबर सँडविच बिंडविच मस्तपैकी शिवसेना भवनमध्ये खाऊन घेऊन गेले आमच्या बरोबर. मी ते अनिल परबजी आम्ही सर्व होतो, एकत्र होतो. ते आपले चांगलेच नाहीये, म्हणजे मी त्यांच्या व्यक्तिशा टीका करू इच्छित नाही. परंतु राजकीय समीकरण मध्ये काय शेवट ते विधानसभेमध्ये ह्यांच्या विरुद्ध पिटिशन फाईल करेपर्यंत आमच्यावर होते. ते सुद्धा सामंत काही गट गेलो तुमच्याकडे परत येणार अजून नाही, अजूनपर्यंत तरी काय तसं आमच्यापर्यंत तर काय आलेलं नाही. पण ते आमच्याकडे आले नाही तरी कुठे जाणार नाही असंही तुम्ही काय विचार म्हणजे भ्रमात राहू नका, काय सांगता येत नाही. नाही, आम्ही सर्व महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही घेणार आहोत आणि म्हणून दोन्ही शहर प्रमुखांना राष्ट्रवादी बरोबर चर्चा करायला आम्ही सांगितलेली आहेत. वसंत मोरेंना आम्ही जबाबदारी निवडणूक समन्वयकाची दिल्यानंतर या सर्वांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. नक्कीच मनसेला पण आम्ही बरोबर घेणार आहोत आणि आमचं स्पष्ट मत आहे की ज्यावेळी एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन जर आपल्याकडे बरोबर लोक येत असतील, कारण आता वोट चोरीचा नारा कोणी दिलेला आहे? राहुल गांधींनी दिलेला आहे. काँग्रेस पक्षाने हे जी पुढाकार घेतलं त्यांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रात आम्ही पुढाकार घेतलं. रस्त्यावरती तुम्हाला मनसे चालते, आंदोलनामध्ये तुम्हाला मनसे चालते, पत्रकार परिषदामध्ये आपण फार बाजूला घेऊन त्यांच्याबरोबर आपण बोलतो, मग आघाडीमध्ये का चालत नाही? आज हा एक प्रश्न पण आम्ही महाविकास आघाडीच्या घटकांना विचारणार आहोत. अर्थात
त्याच्यातला निर्णय वरिष्ठ स्तरावरती होण्याची शक्यता नकारता येत नाही. पुण्यापुरता जर म्हणायचं झालं, पुणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनेक पक्षाचे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे. अर्थात वसंतराव आल्यानंतर आमची ताकद वाढलेली आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण कोणी जरी असता, तो छोटा आहे का मोठा हे न बघता तो विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेला जर साथ देत असेल तर त्याला बरोबर घेण्याचं काम आम्ही करतोय. मग तो फक्त मनसे नाही, आरपीआय असेल, उद्या भविष्यकाळामध्ये पुणे जिल्ह्यातली वंचित असेल किंवा इतर संघटना पण असतील, तेही जर येत असेल तर आम्ही त्यांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. मतदार संदर्भात पुढची भूमिका काय आहे? आम्ही स्पष्ट सांगितल्याप्रमाणे की हे दुरुस्त जोपर्यंत होत नाही, निवडणुका तुम्ही लादून चालणार नाही. तसं झालं तर आम्हालाही देखील रस्त्यावर उतरावं लागेल. धन्यवाद.